महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजचं हे सेशन सर्व अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तोही इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपामध्ये त्यांच्याकरता महावितरणमध्ये अप्रेंटिसशिपची भरती आलेली आहे. तर ते सर्व डिटेल तुमच्याशी शेअर करतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट असला तो तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा त्याकरता. आता ही अप्रेंटिसशिपची भरती कुठची आहे सांगितलं, महावितरण, आणि ती आहे अकोला आणि अकोट या ठिकाणची पोस्टिंग आहे किंवा या ठिकाणची ती भरती आहे. एकूण पदे आहे त्याच्यामध्ये 136. आता नेमकं कोणाला किती आहे आणि काय काय डिटेल आहे ते सर्व तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी पण तुम्हाला काय करायचं आहे की CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला पण जॉईन करून टाका. त्याचं कारण असं की याची जे मेन ॲडव्हर्टाईज आहे किंवा तुम्हाला अप्लाय करण्याची जी लिंक आहे ते सर्व आपण त्या चॅनलवरती दिलेली आहे किंवा त्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि तिथनं डाउनलोड करून अधिकची डिटेल तुम्ही तिथनं जाणून घेऊ शकता. आता जे काही इम्पॉर्टंट आहे ते सर्व मी आजच्या सेशनमध्ये इथे तुम्हाला कव्हर करून देतोच. ठीक आहे. आता बघा कुठची आहे जाहिरात, कुठची आहे, महावितरणमधली आहे आणि तेही सांगितलं म्हणजे एका ठिकाणावरची नाही, 4 इस्टॅब्लिश आहे, वेगळ्या वेगळ्या आहे. नेमकं काय काय कुठच्या आहे त्या सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा कुठची आहे, अकोलामधील आहे. अकोलामधील आता नेमक्या कुठच्या जागा किती आहेत मी शेवटी तुम्हाला सारांश पण सांगतो. शहरी विभाग आहे, त्याच्यानंतर ग्रामीण विभाग आहे आणि अकोट विभाग आहे. ठीक आहे, अकोट किंवा त्याला अकोट म्हणतो आपण. अकोट विभाग आहे. या ठिकाणी कोपा, वीजतंत्री आणि तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता इथे वॅकन्सी आहे आणि त्याच्यात 136 टोटल म्हणजे 136 टोटल काय पोस्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सिलेक्शन कसं होणार तर तुमच्या गुणवत्तेनुसार काय होणार, तुमचं सिलेक्शन होणार. निवड तुमची करण्यात येईल गुणवत्तेच्या आधारे, म्हणजे तुम्ही जे पर्सेंट मिळवलेले आहे. आता नेमके ITI की 10वीत ते यांनी लिहिलं नाही, जनरली ITI मध्ये घेतलं जातं किंवा 50-50 केलं जातं. तर त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लावणार त्या पर्सेंटेजनुसार आणि तुमची त्याच्यामध्ये निवड केली जाईल. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज तुमचं रिझर्वेशन राहते. ठीक आहे, दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता अप्लाय कधी करायचं, सर्वात महत्त्वाचं 15 डिसेंबर 2025 पूर्वी, म्हणजे सर्व उमेदवारांना जर तुम्हाला अप्लाय करायचं असणार 15/12/2025 पूर्वी अप्लाय करायचं आहे. आणि कुठे अप्लाय करायचं आहे बघा, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. 15 डिसेंबर 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कुठे, जे गव्हर्नमेंटची आपली पोर्टल आहे अप्रेंटिसशिपची, कोणती, apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा 15 डिसेंबर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. त्याच्यानंतर पण नंतर चालणार नाही. त्याच्यानंतर आता अर्ज कसा करायचा आहे, अर्ज ऑनलाईनच करायचा आहे, ऑफलाईन मोडमध्ये जमणार नाही. तुम्ही म्हणाल मी ऑफिसमध्ये जाऊन भरतो, ते जमणार नाही. तुम्हाला ऑनलाईनच काय करायचं आहे, अर्ज करायचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा लिहिलेलं आहे की कार्यालयात यायची गरज नाही. म्हणजे आता काही असतात ना हुशार, त्यांना कार्यालयात चालले जातात सरळ, तिथं सरळ लिहिलं आहे की कार्यालयात येण्याची गरज नाही, सरळ ऑनलाईन फॉर्म भरा, कार्यालयात जाण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि ज्या काही सूचना आहे, तुमची सिलेक्शन लिस्ट आहे किंवा जी काही माहिती आहे ती सर्व तुम्हाला कुठनं मिळणार तर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केला असणार आपल्या अप्रेंटिसशिप पोर्टलवरती, तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर, त्यावरती सिलेक्शन यादी असो, तुमचं अपॉइंटमेंट असो, जे काही असणार माहिती तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट झाले. पुन्हा त्याच्यानंतर आता तुम्हाला नेमकं अटी आणि शर्ती कोणत्या आहे ते तुम्हाला सांगतो. महत्त्वाची अट सर्वात की तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे, म्हणजे 18 वर्षाच्या तुम्ही वर असले पाहिजे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची अट. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची पुन्हा एक अट की तुम्ही अकोला जिल्ह्याचे रहिवासी असले पाहिजे, म्हणजे स्पष्ट दिलेलं आहे. ज्यांचा जो विद्यार्थी अकोला जिल्ह्यामध्ये राहतो त्यांच्यासाठीच ही वॅकन्सी आहे. मी सुरुवातीला पण तुम्हाला क्लिअर करून दिलं. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तुमचं शिक्षण काय झालं असलं पाहिजे, 10+2 चा अर्थ काय होतो, SSC होतो. काय होतो, SSC. त्याला आपण 10वी पण म्हणतो, 10th म्हणतो आपण. ठीक आहे. बघा 10+2 बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. 10+2 म्हणजे 12वी नाही, 12वीचा इथं काही संबंध नाही आहे. आपला बोर्ड 12वीचा आहे, म्हणजे 10वी आणि 12वी आपला एकच बोर्ड आहे, बरोबर आहे. त्या बोर्डमधून आपलं 10वी झालेलं असलं पाहिजे. काय झालेलं असलं पाहिजे, 10वी झालेलं असलं पाहिजे. कन्फ्युजन व्हायची गरज नाही किंवा कन्फ्युजन व्हायचं नाही. 10वी तुमचं झालं, सोबतच तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुमचा ITI झालेला असला पाहिजे. या 3 ट्रेडपैकी कोणता, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा, या 3 पैकी कोणते एकामध्ये तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे सोबत. त्याच्यानंतर जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणजेच काय SC आणि ST प्रवर्गामध्ये जर येत असाल तर तुम्हाला ITI मध्ये कमीत कमी 55 गुण असले पाहिजे आणि जे इतर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना कमीत कमी 60 गुण असले पाहिजे. आता बघा इथं 10वीचं नाही लिहिलेलं आहे, ITI मध्ये तुम्हाला 60% वर पर्सेंट असले पाहिजे. सहज सर्वांना असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यानंतर
कालावधी किती असणार? कालावधी असणार 1 वर्षाचा. तुमचं ट्रेनिंग असणार 1 वर्षाचं. आता मधले जे पॉईंट मी सोडले आहे ते गरजेचे नाही. तुम्ही इतर काय करू शकता, टेलिग्रामला PDF दिलेली आहे. PDF म्हणजे ही ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता, डिटेलमध्ये वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोफाईल सर्वात पहिले जे अप्रेंटिसशिप पोर्टलवरचं तुमचं प्रोफाईल आहे ते 100% तुमचं परिपूर्ण असलं पाहिजे, आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये पण एक अट आहे की तुमचे जे प्रमाणपत्र आणि प्रोफाईल म्हणजे तुमच्या प्रमाणपत्रावर जी माहिती आहे, तुमच्या मार्कशीट असणार, मार्कशीट झाले, डिप्लोमा झाले, यावरचे तुमचे नावं किंवा माहिती सेम माहिती तुमच्या प्रोफाईलवरती गेली पाहिजे. नाही तर तुमच्या मार्कशीटवरती रामा लिहिलं आहे आणि तुम्ही प्रोफाईलमध्ये श्यामा लिहिलं तर ते जमणार नाही. एवढं लक्षात ठेवा. दोन्ही माहिती सारखी असली पाहिजे. सारखी जर नसली तर मे बी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे निवड झालेले किंवा जे पात्र उमेदवार असतील म्हणजे जे मेरिट लिस्टनुसार जे सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांना येताना मग तुम्हाला बोलवलं जाईल, फोन करून ईमेलद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल. मग येताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जायचे, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे. तुमच्या ITIचे 10वी असणार, 10वी 12वी ITI तेवढे पण पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसियल, नॅशनॅलिटी, जे काही तुमचे कागदपत्र आहे पूर्ण सोबत. साक्षांकित 2 छायाप्रती म्हणजेच तुम्हाला 2 झेरॉक्स घेऊन जायचे. झेरॉक्सचे 2 सेट घेऊन जायचे, सही करून, अटेस्टेड करून. ठीक आहे. स्वतःची तिथं गेल्यानंतर पण करू शकता. तर ही काय होती महत्त्वाची माहिती आहे. याच्यामध्ये कोणत्या याच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी किती वॅकन्सी आहे त्याचा आता बघा या ॲडव्हर्टाईजमध्ये आहे ना, सर्वात महत्त्वाचं की इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला नाही आहे. इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला नाही आहे ॲडव्हर्टाईजमध्ये, पण मी तुमच्यासाठी काढून दिलेला आहे इस्टॅब्लिशमेंट नंबर. आता कोणत्या याच्यासाठी अप्लाय करायचं बघा, 4 याच्यासाठी अप्लाय करायचं का? माझं सजेशन असणार की कोणत्याही एकासाठी काय करा, अप्लाय करा. तुम्हाला काय जवळ पडते, तुम्ही कोणत्या भागामध्ये येता त्यानुसार तुम्ही अप्लाय केलं तर सोयीस्कर राहील. त्यांनी काही अट दिलेली नाही की एकाच ठिकाणी करा, पण मला असं वाटते की जे जवळ आहे तिथंच अप्लाय केलेलं बरं राहील असं मला वाटते. ठीक आहे. बाकीची इच्छा तुमची. बघा, जर तुम्हाला अकोला मंडळमध्ये, ठीक आहे, अकोलाचं जे मेन झोन आहे O&M मध्ये, तिथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी हा इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला कुठंच मिळणार नाही. कुठंच नाही दिसणार, फक्त आपल्याच इथं दिसणार, एवढं लक्षात ठेवा. आणि याची तुम्हाला गरज आहे. फक्त इथे कोपाच्याच 13 जागा आहे. मग इतर ठिकाणी जर बघाल, अकोला शहर विभागामध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर पण दिलेला आहे, इलेक्ट्रिशियनच्या जागा, वायरमनच्या जागा आणि कोपाच्या. तसंच त्याच्यानंतर अकोला ग्रामीण आहे आणि त्याच्यानंतर अकोट विभाग आहे. तुम्हाला कुठे अप्लाय करायचा आहे तो इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा, सर्च करायचं, जो तुमचा ट्रेड असणार त्या ट्रेडला अप्लाय करायचं. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियनचे असाल इलेक्ट्रिशियन, वायरमनचे असाल तर वायरमन आणि कोपाचे असाल तर कोपा. तर आठवणीने याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला त्याचं काम पडणार. आता इस्टॅब्लिश नंबर कुठे टाकायचं तुम्हाला माहिती आहे. जे अप्रेंटिसशिप पोर्टलवरती तुम्ही लॉग इन करता, तुमच्या डाव्या हातावरती अपॉर्च्युनिटी टॅब आहे, त्या टॅबमध्ये तुम्हाला माहिती आहे इथे येतं सर्च बाय इस्टॅब्लिशमेंट. कारण तुम्ही असं सर्च कराल तर तुम्हाला मिळणार नाही. इथे काय करावं लागेल, हा जो इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे तो याच्यामध्ये एंटर करायचा, जिथे अप्लाय करायचा तिथे सर्च केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला पूर्णच्या पूर्ण येऊन जाईल. तर ही माहिती होती कशाची, आपल्या अप्रेंटिसशिपची. पण याच्या व्यतिरिक्त जर म्हणजे आउट ऑफ द सिलेबस म्हणजे आउट ऑफ द सेशन, की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल आणि तुमचं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये ITI झालेलं असेल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की आपल्या देशातील सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. आता इथं कोणत्या कोणत्या परीक्षा राहते ते पण दिलेलं आहे, एकदम मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये आहे. आणि तुम्ही याचा इंट्रोडक्शन व्हिडिओ पण बघू शकता आपल्या चॅनलवरती, किंवा तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि जर जॉईन करत असताना आठवणीने काय करायचं की ओपन माइंड गुरुजीचं 10%चं कुपन कोड आहे ते अप्लाय करायचं. कारण तुम्ही अप्लाय नाही कराल तर तुमचे 10% मायनस होणार नाही. अप्लाय म्हणजे जॉईन करत असाल तर आठवणीने काय करायचं, अप्लाय करायचं आणि मगच काय करायचं, जॉईन करायचं. आता ही जी माहिती होती ती कशाची होती, अप्रेंटिसशिपची होती, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपाच्या विद्यार्थ्यांसाठी. कुठची, अकोला आणि अकोट या विभागाची. टोटल याच्यामध्ये 136 जागा होत्या. ठीक आहे. तर आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी काय करायचं, या सेशनला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करायचं, या सेशनला शेअर करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.